बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। नमस्कार। बिंदास छत्रपती संभाजीनगरमध्ये विकासावरती मोठ्या प्रमाणावरती वावड्या उठवण्याचं काम सध्या सुरू आहे। खरंच विकास झालाय का आणि जो विकास का झालाय तो खरंच भ्रष्टाचार युक्त की भ्रष्टाचार मुक्त झालाय, अशा अनेक गोष्टी विरोधकांकडून टीका टिप्पणी होत असते। आज मी त्याच स्पॉटवरती आहोत आणि तो स्पॉट म्हणजे वैजापूर तालुक्यातील गंगापूर तालुक्यातील काही गावांना महत्त्वाच्या मूलभूत गरजा प्राप्त करणारा स्पॉट म्हणून ज्याला बघितलं जातं तो कोल्हापुरी बंधारा महबूब खेडा या ठिकाणी मी आहे। वैजापूर तालुक्यामधील विधानसभेच्या महासंग्रामामध्ये याच आता जसं तुम्ही दृश्यांमध्ये बघतायत या कोल्हापुरी बंधाऱ्याची चर्चा सुरू आहे। विरोधक म्हणताय की कोट्यवधी रुपयांचा पैसा खर्चून पाणी निघून जातंय। आता या बाजूला जर आपण बघितलं तर हा पाण्याचा साचलेला भाग आहे आणि इकडच्या बाजूने जर आपण बघितलं तर इथं जो स्पॉट आहे हा कोल्हापुरी बंधारा आहे आणि इथून थोडंसं बारीक पद्धतीचं हे पाणी जे आहे हे दरवाजे जे आहेत त्या दरवाजांच्या माध्यमातून लिकेज झालेलं पाहायला मिळतंय। परंतु हे खरंच कृत्रिम लिकेज आहे का, हे खरंच जसं आपण म्हणतोय की जी बांधकाम टेक्निक जी आहे त्यामध्ये काही दोष आहे का आणि या कोट्यवधी रुपयाच्या निधीमध्ये नेमकं काय झालंय हे सुद्धा आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। जसं तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय त्या तिथून जो विजेचा खंबा दिसतोय आपल्याला त्या खंब्यापासून काही भूस्खलन झाल्याचं पाहायला मिळतंय। मागील वर्षी जो पूर आला होता मागे काही वर्षांपूर्वीचा 2 वर्षांपूर्वीचा 1 वर्षापूर्वी तर त्या पुरामध्ये हा सगळा जो भाग आहे जमिनीचा तो भूस्खलन झाला होता आणि इकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर हा सगळा भूस्खलनचा झालेला भाग म्हणजे जवळपास ते आंब्याचं झाड आपल्याला दृश्यामध्ये दिसतंय तर त्यापासून समोर तिथं भूस्खलन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यामुळं जे काही साचणारं पाणी होतं तुंबणारं पाणी होतं हे पाणी वाहून जाणार होतं, म्हणून या बंधाऱ्याची दुरुस्ती होणं अत्यावश्यक होतं। आता या बंधाऱ्याची दुरुस्ती कशी झाली आहे तर बघा या ठिकाणी हा जो भाग आहे हा पूर्ण कॉन्क्रिटीकरणाने मजबूत करण्यात आला आहे आणि वरती काही त्या ठिकाणी माती टाकण्यात आलेली आहे। इकडच्या बाजूला जर बघितलं तर आंब्याच्या झाडापर्यंत तिथं मालवा टाकण्यात आलेला आहे आणि खाली जसं आपण बघताय तिथं तार लावून पूर्ण हे दगडांचं काम या ठिकाणी करण्यात आलं की जेणेकरून पाण्याच्या प्रवाहामुळे ही जागा कापली जाऊ नये, भूस्खलन होऊ नये। आणि राहिला विषय इकडच्या बाजूला आपण बघितलं तर पाणी कसं साचतंय तर जसा तो पाण्याचा प्रवाह आहे या ठिकाणी 4 गेट लावलेले आहेत। जसं तुम्हाला दृश्यांमध्ये दिसतंय ही 4 गेट लावलेली आहेत आणि ही गेट खाली याला जर थोडंसं रबरची पॅकिंग दिली तर यांचं जे लिकेज आहे ते बंद होऊ शकतं असेल। या ठिकाणी ज्या इंजिनियरनं काम केलेलं आहे ज्यानं या देखरेखीमध्ये काम करून घेतलेलं आहे तर त्याचं असं म्हणणं आहे की इथं हे लिकेज बंद पूर्णपणे होईल, फक्त सध्या आपल्याला पाणी साचलेलं असल्यामुळे ते काढता येणार नाही। परंतु तरी शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत, शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत येथील महबूब खेड्यातील आणि परिसरामध्ये असलेले काही राजकीय पदाधिकारी आहेत, काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया, त्यांच्याकडून समजून घेऊया नेमकं काय प्रकार आहेत। सर्वप्रथम गावचे सरपंच जे आहेत, आपण काय नाव तुमचं? नमस्कार, राजेंद्र प्रभाकर थोरात, सरपंच महबूब खेडा। या कोल्हापुरी बंधाऱ्यावरून राजकारण तापलेलं आहे, विरोधकांकडून टीका टिप्पणी होते आणि पाण्याची गळती सुरू असल्याचा आरोप होतोय। नेमकं हे काम होण्यापूर्वीची काय स्थिती होती आणि काम झाल्यावर काय स्थिती झाली? काही वर्षापूर्वी पूर आल्यामुळं हा बंधारा पूर्ण फुटलेला होता। बोरनारे सरांनी 3 गावांनी रिक्वेस्ट केल्यानंतर हा बंधारा तात्काळ त्यांनी दुरुस्त करून दिला आणि या बंधाऱ्यामुळे 4 गावाचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे। 5000 लोकसंख्येला पाणीपुरते या धरणामुळं आणि जवळपास 10,000 हेक्टर सिंचनाखाली या धरणामुळे झालेला आहे आणि लोकांची जी समस्या आहे ती पूर्ण मार्गी लागलेली आहे। हे जे लिकेज आहे शासनाच्या नियमाप्रमाणे 5 प्लेटा टाकणे योग्य आहे आणि त्यात टाकलेले आहे आणि हे थोडं लिकेज असल्यामुळं हे खालच्या वॉटर सप्लायला पर्क्युलेट होतं म्हणून थोडं लिकेज ठेवलेलं आहे। लिकेज व्यतिरिक्त कुठलं काम तुम्हाला कमकुवत वाटतंय की निकृष्ट वाटतंय, काय सांगाल? संपूर्ण काम व्यवस्थित आणि चांगल्या दर्जाचं झालेलं आहे। लिकेजसाठी काय करता येईल, काही तुमची अभियंत्याशी किंवा त्या गुत्तेदाराशी काही चर्चा झाली का? बोलणं झालेलं आहे, थोडंफार लिकेज आहे ते एवढ्या 4 ते 5 दिवसामध्ये करून देणार आहे। आपल्यासोबत आणखी नागरिक आहेत। काका काय नाव तुमचं? सरपंच भागाठाण आगाठाण चिंचखेडा। सोडून द्या। सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे पाणी आणि आता मुबलक प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे, परंतु पाण्याचं लिकेजावरून राजकारण तापलेलं आहे आणि तो जसं सांगताय विरोधक बोलतायत की कोट्यवधी रुपयांचा या ठिकाणी निधी खर्च झाला आणि तो निधी कोणाच्या घशात गेला म्हणून हे पाणी लिकेज होतंय। हॅलो,
ते पहिलं सरांनी आपलं आमदार साहेबांनी हे जांभर खेडा ते बोलेगाव असे 10 केटेवर मुख्यमंत्र्याकडून बसून सगळं निधी आणलेला हा नाही तर सरांनी जर हा निधी नसता आणला तर ह्या केट्या तसेच पडल्या असते सडेत. भूस्खलन झालं होतं पलीकडून पाण्यानं काही पूर हा एका रात्रीमध्ये 10 खेड्या 400 फूट माती वाहिलेली होती. पण हे सगळं काम चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आपल्यासोबत आणखी काही युवक आहेत. तुमच्या गावामध्ये पाण्याच्या लिकेजवरून जे राजकारण तापलेलं आहे, भ्रष्टाचाराचे मोठे मोठे आरोप होत आहेत. काय स्थिती आहेत, वास्तव काय आहेत आणि हे सगळं होण्यापूर्वी इथली स्थिती काय होती? सन 2022 रोजी महबूब खेडा केटीवेर, महबूब खेडा, जळगाव आणि आगठाण आणि शाजतपूर असा लाभ क्षेत्र असलेला हा कोल्हापुरी बांधारा, याच्यावर कमीत कमी 10 ते 15 हजार हेक्टर आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा एकदम चांगल्या पद्धतीने हा लोकांना लाभ क्षेत्रामध्ये होतोय. परंतु 2022 साली अतिवृष्टी झाल्याने हा बांधारा पूर्णवत या साईडने जवळपास 300 फूट धार पडून पूर्णवत भूस्खलन होऊन आणि हा फुटला होता. परंतु चार गावाच्या लोकांनी सन्माननीय आमदार बोनारे सर यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी 2023 पर्यंत हा शब्द दिला की 2023 पर्यंत मी तुमचा बांधारा पूर्णवत करून देईन. अगदी उत्कृष्टरित्या आणि चांगल्या पद्धतीने याचं काम झालेलं आहे. हा भराव बघा, हा भराव इकडून बी भूस्खलन झालेलं होतं, पूर्ण 3 परस हा भराव भरलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने हे काम करण्यात आलेलं आहे. दिलेला शब्द पाळणं आणि सन्माननीय बोरणारे सरांनी जो शब्द दिला शेतकऱ्यांना तो अगदी उत्कृष्टरित्या पाळलेला आहे आणि चांगल्या पद्धतीचे हे काम झालेलं आहे. परंतु गेल्या आठवड्यामध्ये ज्या काही प्रसार माध्यमांनी चुकीच्या बातम्या या ठिकाणी येऊन लावल्या होत्या, परंतु राजकीय बवंड त्या ठिकाणी झालेला होता. परंतु ह्या गोष्टी या आता निवडणुकीच्या तोंडावर ज्या विरोधकांनी केल्या असन किंवा त्यांची ती मनस्थिती असन त्या भागातून केलेलं आहे, काय द्वेष असन. परंतु खरं तर हे चांगल्या काम करणाऱ्या जो प्रतिनिधी असतो, जो काम करणारा प्रतिनिधी असतो तो काही ना नको असतो आणि काम करणारा प्रतिनिधी जो काम करतो आणि त्याच्याविषयीच अशा बातम्या आणि चुकीचा मेसेज समाजामध्ये देण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात. मला हे सांगा, जर भूस्खलन 2022 साली झाला असावं असं माझं प्राथमिक माहिती आहे, कारण मी त्यावेळेला ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती त्या ठिकाणी स्पॉटवरती आम्ही सुद्धा बिंदासच्या माध्यमातून पोहोचलो होतो. तर भूस्खलन झाल्यानंतर जर आज समजा हे काम झालं नसतं तर काय स्थिती असते ते सांगा. विरोधाच्या ठिकाणी असणार आहे, राजकारण आहे, एकमेकावरती चिखलफेक होणार आहे, शिंतोडे उडवले जाणार आहेत आणि कुठलं तरी गोष्टीचं भांडवल निश्चित होणार आहेत. परंतु जर समजा हे काम झालंच नसतं तर काय स्थिती झाली असती आणि पाण्याचा जो आज काही अडवणूक होते ती कशा पद्धतीची राहिली असती? मागच्या वर्षी जो जेमतेम पावसाळा होता, खूप पर्जन्यमान कमी होतं आणि त्याच्यामध्ये जो कमी असल्यामुळं या बांधाऱ्याचं काम यशस्वीरित्या हे 2023 पर्यंत पूर्ण झाल्यामुळं ते एकदम म्हणजे इथं थोडंफार पाणी साचल्यामुळे आजूबाजूला जो लाभ क्षेत्र आहे, वॉटर सप्लाय असतील, जनावरांचा पाण्याचा प्रश्न असेल आणि जो सिंचनाचा प्रश्न होता शेतीचा, तो काही दृष्ट्या इथं कव्हर झालेला आहे. पाठीमागचा जो दुष्काळ आहे त्याच्या झळा कमी बसलेला आहे. पाण्याच्या लिकेजवरती काय सोल्युशन काढणार? काही तुमचं बोलणं झालंय गुत्तेदाराशी किंवा त्या अभियंत्याशी, संबंधित व्यक्तींशी जे बोलणं झालंय की आता जे थोड्याशा फारशा प्रमाणामध्ये जे काही पाणी लिकेज होतंय, हे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि विरोधकांचं म्हणणं आहे की ते लिकेज कसं होतंय त्यावरती तुम्ही तोडगा का काढत नाही? संबंधित ठेकेदाराशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी सांगितलेलं आहे काही तांत्रिकदृष्ट्या आपण हा बंधारा 100% ताकदीनिशी आपण दाबू शकत नाही आणि तो जर दाबला तर त्याला जो भराव आहे, नवीन भराव असल्यामुळं तो खचण्याचा तिथं प्रश्न उद्भवन आणि जो नुकसान होईल पुन्हा ते नुकसान न भरण्यासारखं आहे. परंतु हे जे लिकेज आहे हे 6 प्लेटा या ठिकाणी दाबलेलं आहे आणि पूर्ण प्लेटा ह्या येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही पूर्ववत करून देऊ आणि लिकेजच्या तुम्हाला नवीन प्लेट असल्यामुळे लिकेजचा प्रश्नही मार्गी लागून जाईल ऑटोमॅटिक. आपल्यासोबत आणखी काही दादा आहेत. दादा काय सांगाल, लिकेजवरून राजकारण तापलं आहेत आणि सध्या राजकीय परिस्थिती आहे, कामांच्या विकास कामाविरोधात विरोधक आक्रमक झालेले आहेत. खरोखरही विकास कामं त्या दर्जेदार जी पाहिजे असते त्या दर्जामध्ये झालेले आहेत का असा सवाल त्यांच्याकडून होतोय. त्यातच तुमचा महबूब खेड्याचा आणि या 2-4 गावांचा जो काही पाणी पुरवठ्याचा महत्त्वाचा पाणी संचयाचा जो विषय आहे कोल्हापुरी बंधारा, तो आक्रमक उग्र स्वरूप धारण करतोय. वास्तव काय आहेत, काय सांगाल? विरोधक हे तर विरोधकाचं असतं. हे काम एकदम भारी झालेलं आहे
4 वर्षापूर्वी बाजूनं 400-400 फूट खचलेलं होतं, खूप गेलेलं होतं. हे भरपूर मस्तपैकी केलेलं आहे काम. त्याच्यानंतर या प्लेटा वाहून गेल्या, त्यांना बाकीच्या प्लेटा आणून दिल्या, या 5-5 प्लेटा टाकल्या. बाकी लीक तर ठेवाच लागणार आहे थोडंफार खाली जायला. आणि 21 तारीख 21/2024 आत्ता पाणी आलं. हे पाऊस म्हणजे नदीला पाणी आलंच नव्हतं, हे आत्ता पाणी आलं. आणि या पाण्यामुळे हे एवढं दाबलं गेलं. पाणी काही म्हणजे भरपूर लय बी नाही झालेलं आहे. 21 पाऊस आला, 21/10/2024 त्या दिवशी हे पाऊस आल्यानंतर मग हे नंतर दाबले गेलं. आणि हे फुल काही दाबलं जात नाही पहिल्या सुरुवातीला. हे बाजूनं आजूबाजूनं खसून जातं नाही. सुरुवातीचं काम झालेलं आहे 2023ला आणि 24ला हे जर जादा दाबले गेलं तर मग ते फुटून जाईना बाजूनं. बाकीचे विरोधक बोकळत राहत्या, काही पण त्यांचे बातम्या लावून राहिले. मला हे सांगा, राजकारणाच्या ठिकाणी असतं, मग अशा वेळेला शेतकऱ्यांनी संघटित होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटत नाही की आपण ज्या गोष्टी आपल्याकडे होत आहेत त्या गोष्टींसाठी पाठपुरावा केला पाहिजे की वादाच्या स्वरूपामध्ये जायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? नाही, पाठपुरावा करून भरपूर कामं समजा भरपूर झालेले. आता हे बघा ना तुम्ही, पाणी तुंबलेलं आहे. जवळपास 4 गावाचे प्रश्न मिटलेलाच आहे आता सध्या तरी. भरपूर पाणी तुंबलेलं आहे ना. पाणी काय असं थोडी का पाणी तुंबलेलं नाही दिसतंय. ते पहिल्यांदा बातमी लावली का पाणी निघून गेलं. पाणी बघा ना, पाणी आहे ना अजून बी. थोडंफार प्रमाणामध्ये लिकेज आहे ते त्यावरती लिकेज तर पहिल्या सुरुवातीला ठेवाच लागणार आहे. खालच्यांना पाणी तर सोडावं लागेल ना सुरुवातीला. आणि नंतर आता प्लेटा देण्याचे त्यांना अजून बी ते त्याला लीक म्हणजे त्याला रबर पॅकिंग नाही, बाकी दुसरं काहीच नाही. प्लेटा आहे त्याला, प्लेट आहे. रबर पॅकिंग असं काही शासकीय नियमावली आहे की रबर पॅकिंग नंतर टाकायची आहे किंवा काही दिवसांनी ते बसवणार आहेत? असं नाही, काही दिवसांना ते देणारच आहे. प्लेटा नवीनच आणावं लागणार याला नंतरच्या, आणि ते देणार आहे, कबूल पण आहे. अच्छा, आपल्यासोबत सरपंच आहे. तर तुमच्याकडे जाता जाता शेवटी महत्त्वाचा प्रश्न आहे. गावोगावाकडं वेगवेगळे गट तयार झाले आहेत, वेगवेगळ्या पक्षाची चाहते आहेत. आता विधानसभेचं महासंग्राम सुरू आहे आणि या महासंग्रामामध्ये काही लोक आमदार बोरणारे यांच्या बाजूने बोलतात, काही लोक डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या बाजूने बोलतात. प्रामाणिकपणानं सांगा, बंधाऱ्याबद्दलची जी स्थिती आहे ही ओरिजिनलमध्ये तुम्हाला काय वाटते? एक गावचे प्रथम नागरिक आहात तुम्ही सरपंच म्हणून, की भ्रष्टाचारामधून हा बंधारा उभा करून त्याचा पैसा लाटला गेला आहे की खरंच वास्तवामध्ये शेतकऱ्यांना फायदा झाला आहे? ह्या बंधाऱ्याचा 4 गावांना ओरिजिनल फायदा झालेला आहे. 4 गावाच्या वॉटर सप्लायला पण याचा फायदा झालेला आहे. हा केटीवेर जरा तयार नसता झाला, दुरुस्त नसता झाला तर आज रोजी 4ही गावांना टँकर सुरू केले असते गावांनी. आणि टँकरमुळं पाणी व्यवस्थित पुरत नाही. लोक विरोध करणारच, कामाला विरोध होणारच. पण सरामागं ह्या 4ही गावाचे 75% नागरिक आणि शेतकरी उभे आहे, त्याच्यात कोणतीही शंका नाही. एक गुत्तेदारीचा विषय येतो. तर जिथं जिथं कामं झाली आहेत, कोट्यवधी रुपयांची कामं झाली, विरोधक त्यावरती अंकुश ठेवून आहेत. आणि प्रामुख्याने एक मुद्दा टार्गेट केला जातो की आमदारांची भाऊ, त्यांची मेव्हणे हे गुत्तेदारी करतात, त्यामुळे ही सगळी निकृष्ट दर्जाची कामं होतात असं त्यांचं म्हणणं आहे. कोणताही काहीही संबंध नाही, ते कधीही आले नाही. त्यांनी फक्त त्यांच्या माणसांनी पाहणी केली, इंजिनियरला फोन करणे, हे करणे. आम्ही स्वतः इथं होतो, त्यांचा कोणताही याच्यामध्ये काही एक संबंध नाही. काय सांगाल, कशा पद्धतीचं काम झालेलं आहे आणि राजकीय चिखलफेक होते आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर म्हटलं तर आज पाणी संचय हा खूप महत्त्वाचा मूलभूत विषय आहे. जसं आपण आता बघतोय की लिकेज आहे, पाणी साचलेलं आहे, भिंती पण भरलेल्या आहेत आणि मलबा पण टाकण्यात आलेला आहे. मग नेमकं भ्रष्टाचार झाला आहे म्हणून पाणी लिकेज होतं आहे की काही शासकीय कारण आहे म्हणून पाणी लिकेज होतं आहे? काहीच नाही, निवडणुकीच्या तोंडावर असलेले आरोप होत असतात कामामध्ये. पण शेतकऱ्याचा पिण्याचा आणि शेतीचा प्रश्न बऱ्याचशा प्रमाणात मार्गी लागलेला आहे. जर हे काम झालं नसतं तर इथं एक थेंबभरही पाणी आज आपल्याला दिसलं नसतं. आणि असे आरोप तर आता शेवटी आता निवडणुका म्हणल्यावर विरोध करणारच आहे, त्यात काही एवढं गांभीर्याने घ्यायची गरज नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की विरोधकांचं की ही जी गुत्तेदारीची कामं झाली आहेत, कोट्यवधी रुपयांची कामं जी आहेत ही गावागावातील लोकांना दिली. 2-2 गावा, एकेका गावातील 2 बोक्यांना मोठं केलं आहे. मग त्यामध्ये 2 बोकी जे आहेत ते आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्या जवळचे आहेत, त्यांना मोठं केलं आहे. दुसरा आरोप होतो की त्यांचे भाऊ, त्यांची मेव्हणी गुत्तेदारी करतात, त्यामुळे एक सगळी कामं जी होतात त्यामध्ये भ्रष्टाचार केला जातो. नाही, ह्या कामात तर याचे तर कॉन्ट्रॅक्टदार तर डावकर आहे, त्यांचा काही संबंधच नाही सरच्या भावाचा आणि मेव्हण्याचा. आणि गावात पण आता कामं शेवटी आतापर्यंत मागच्या लोकप्रतिनिधींनी काहीच केले नाही. सरांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये बऱ्याचशा प्रमाणात विकास झालेला आहे. चला, आपल्यासोबत आणखी दादा आहेत. किती टक्के लोक समाधानी आहेत या बंधाऱ्यामुळे, किती टक्के लोक नाराज आहेत? आता इथं जे समजा आजूबाजूला एरिवाले पूर्ण लोक समाधानी. आणि जेवढ्या केटी फुटल्या त्या वैरागडपासून आम्ही सर सोबत होतो. सर स्वतः इथं येऊन पाहिलं. इथं एक पत्राचं घर होतं या गायकवाड पाटलाचं, ते पण गेलं. त्याच्यामध्ये इथं दिसतंय का तुम्हाला हे घर? 31 आम्ही आलो होतो त्या वेळेला. 31 फूट माती खसळून गेली. इथं इकडच्या साईडनं 70 फूट होती
पण इकडच्या साईडनं 400 फूट होती आणि खोली त्याची 31 फूट होती. बर. आम्ही स्वतः सरला घेऊन आलो, सरना पाहिलं, ते परिस्थिती एवढी बेकार होती, ती घरावाली रडत होती. मग आता किती टक्के लोक समाधानी आहेत, किती टक्के लोक विरोधात आहेत? समाधानी 70% लोक आहेच ना. काम चांगलंच झालं नाही. 30% काय विरोध करतात? त्या संजय बोरनारे सरचा काही संबंध नाही त्यांच्या भावाचा. ते काम गेलो त्या डावखऱ्यानं. पण आता लोकांना बोलायचं नाही काही. इलेक्शनच्या टायमावर त्यांना घेतलं, यांना घेतलं. आता काही ठिकाणी लासूरगावमध्ये असं भाषण केलं का प्रत्येक गावातले ते 10-5 बोके आहे बा. 2 बोके. हा, आता 10-5 बोके किंवा 2 बोके. आता ते काय न बोललेलं बरं. अरे बोला 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 बोला. 10-5 बोके काय. आता एवढे दिवस सर होते तेव्हा बी होऊन, सर आमदार नव्हते तेव्हा बी ते बोके त्याच गावात होते, आता बी त्याच गावात आहे. पण चांगल्या कामाला चांगलं म्हणणं वाईट आहे का? चांगल्या कामाला तर चांगलं म्हणावं लागेल. आपल्यासोबत काका आहे आणखी. काका या समोर या थोडंसं. ज्येष्ठ नागरिकांच्या मनामध्ये काय, थांबा इथे थांबा इथे. ज्येष्ठ नागरिकांच्या मनामध्ये काय आहेत ती सुद्धा आपण जाणून घेऊया. भ्रष्टाचाराचे आरोप आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्यावरती होत आहेत, त्यांच्या कुटुंबियांवरती होत आहेत. आणि कोट्यवधी रुपयाचा जो मलिदा आहे तो लाटल्याचा आरोप विरोधक जे आहेत त्यांच्या भाषणामधून करतात. आज ही सत्य परिस्थिती आम्ही पडताळण्यासाठी इथे आलो. काय वाटतं? हे जे बोलतं हे सर्व खोटे आहे साहेब, सर्व खोटे आहे. बोरनारे सरचे काम खूप चांगले काम आहे इथं. आता आमचा भागाटांचा प्रश्न, आता 2 महिन्यापूर्वी एकेटीला पाणी आल्यामुळे इथं गेट टाकल्यामुळे आमचं थोडं पाणी लिकेज आहे ना, पाणी वाढून राहिलं, टँकर बंद झालं पाण्याचं. नाही तर पाण्याचं टँकर चालू होतं आमच्या भागाटांना 2 टाईम. पाणी जर इथलं पूर्णपणे बंद केलं तर मग आमचा प्रश्न अवघड होतो ना, आम्हाला पाणीच येत नाही खाली. मग आता आमची वॉटर सप्लायची अगदी पाण्याचा प्रश्न, हा लय मोठा लाभ आहे आम्हाला भागाटांना. आणि भ्रष्टाचाराचे आरोप होतात. हे सर्व खोटे साहेब, हे सर्व खोटे. हे काहीच कारण किती टक्के शेतकरी समाधानी वाटतो? 80% समाधानी. 80%. 10-20% जाऊन जर प्रत्येक गावात राहत असे, हा, पण 80% लोक अगदी समाधानी. त्यांचा काय विरोध होतो? आता 10-20% तुम्हाला सांगायचं काय का, प्रत्येक गावात राहतेच. त्यावेळेला पुराला भूस्खलनाचा खूप मोठा विळखा पडला होता नदीच्या बाजूला, खूप ठिकाणी भूस्खलन. 20 किलोमीटर आधी पाहिलं ना तुम्ही, 20 फूट खाली वाहून गेली ती माती. घर होतं पत्रे पूर्ण वाहून गेलं ते. 31 फूट. आता सरपंच बोन पडित होते. आता झाल्यामुळे 10% लोक विरोध करणारच या कामाला. तर 90% लोक हे कामचे बाबतीत खुश आहे. 10-20 खेड्याला फरक आहे या पाण्याचा. अच्छा. तर मित्रांनो, प्रश्न नाही सर, या 4 गावाचा प्रश्न नाही. या केटी बद्दल बरेचसे आसपासचे जे बी 10-20 खेडे येते सर्वांना फायदा आहे. अच्छा, म्हणजे खाली या जिथं लिकेजचं पाणी जाते तिथं पुढे कोणते कोणते गाव आहेत? बागाठाणे, शंकरपूर, बागडान. हे जरा पाणी जरा खाली निघालं तर जवळपास जुलैपर्यंत टँकर चालू होते पाण्याचे. आता सगळे टँकर ते बंद झाले, पाण्याचा प्रश्न मिटला. पूर्ण जरा लीक जरा दाबलं तर खाली काही फायदा होणार नाही या पाण्याचा, पण खाली पण जाऊन झाला. इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की हे जे लिकेजचं पाणी होतंय हे भ्रष्टाचारामुळे पाणी निघून जात आहे, तर हे पूर्ण बंद झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं. बंद झालं तर खालच्याला पण फायदा व्हायला पाहिजे ना. सगळं आपल्या ताटात नाही घेता येणार ना. बाकीचे 3-4 गाव आहे खाली. भागाटान झालं, शंकरपूर झालं, इकडं मला वाटतं जळगावच्या काटे पिंपळगाव पर्यंत 4-5 गावाचं पाणी इकडे जरा पूर्ण दाबलं, खालच्याला फायदा होणार नाही. आणि राहिला प्रश्न काहीच म्हणणं आहे की केटी पूर्ण दाबली नाही. आता हे नवीन काम आहे, याला थोडं रापून द्यावं लागेल. थोडं त्याच्यात गाळ प्यारा जाईल, हे होईल थोडं, मग पॅक होईल ती. जर आता जरा पूर्ण दाबली ती केटी तर उजूक फुटून जाईल. त्याचा एवढा कामाचा फायदा काही होईल का त्या कामाचा? त्यामुळे पूर्ण दाबली नाही. आता विरोधक करणारच लोक. गावठाणच्या ज्या विहिरी पिण्याच्या पाण्याच्या पुऱ्या ह्या साईडला आहे, शिवना काठच्या आहे. किती गावचे पाणी पिण्याच्या पाण्याची विहीर आहे शिवना? शंकरपूर, बागाठाण, महबूबखेडा, महबूबखेडा, जळगाव, हे पुरे टोटल आसपासचे 7-8 खेडे पुरे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हा महबूब खेड्याचा रंगत आणलेला हा कोल्हापुरी बंधारा ज्याच्यावरून राजकारण होत होतं, या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे चित्र पाहायला मिळत होते. भ्रष्टाचार होतोय. भ्रष्टाचारामध्ये आमदारांचे परिवारातील नातेवाईक, ज्यामध्ये मेहुणा असेल, त्यांचा भाऊ असेल, अशा लोकांनी कामं घेऊन भ्रष्टाचार केला, कोट्यवधीचा निधी लाटला, असे आरोप विविध सभांमध्ये विरोधकांकडून होत होते. आणि प्रत्यक्ष स्थिती काय आहेत वास्तवाची त्या दोन्ही बाजू आपण मांडलेल्या आहेत. जसं की बंधारा लिकेज का आहे आणि बंधाऱ्यामध्ये पाणी साचलेलं आहे, दोन्ही गोष्टी आहेत. इकडच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पाणी पूर्ण आम्हाला द्या, इकडच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की यांनी जर पूर्ण पाणी अडवलं तर आम्हाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सुटणार कसा, या गोष्टी नेहमी चर्चेत येत आहेत. आणि आता आपण काही शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यामध्ये महबूबखेडा, भागाठाण, आगाठाण या गावचे काही शेतकरी आहेत. येथील 70% ते 80% शेतकरी समाधानी आहेत. आणि भूस्खलनानंतर या कोल्हापुरी बंधाऱ्याची अवस्था खूप वाईट होती. या वाईट अवस्थेला बदलवण्यासाठी
या पद्धतीनं मलबा टाकण्यात आला, भिंती बांधण्यात आलेल्या आहेत आणि जे काही पाणी लिकेज होत आहे ते अभियंत्याचं म्हणणं असं आहे की याला थोडासा वेळ लागणार आहे आणि त्यानंतर हे सगळं जे आहे ते पाणी पूर्ण लिकेज बंद केलं जाईल याची आम्ही शाश्वती देतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर पूर्ण पाणी लिकेजचं जे आहे ते बंद करू नका असं शेजारच्या गावातील नागरिकांचं म्हणणं आहे. कारण की या शिवणा नदीच्या तटावरती असे अनेक गावं आहेत ज्या गावांना हे पाणी जर गेलं तर त्या गावांचं टँकर मुक्त होईल. आणि आत्ताच आपल्यासोबत बोलताना काकाने सांगितलं की जे पाणी जातंय ते जर अडवलं तर आम्ही प्यायचं काय, म्हणजे एक जण तुपाशी दुसरा उपाशी असं होतंय. म्हणूनच या ठिकाणी दोन्ही बाजू मांडण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. शासकीय नियमावलीनुसार काय कशा पद्धतीनं या ठिकाणी ॲक्शन घेतली जाते आणि पुढील जी काही पाण्याची लिकेज व्यवस्था आहे की पुढल्या शेतकऱ्याला पाणी दिलं जातं का ते अडवलं जातं. याबरोबरच या बंधाऱ्याचं जे काम झालेलं आहे भूस्खलनानंतर जे काही आता आपल्याला पाहायला मिळत आहेत तर त्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? तुमच्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. काय वाटतं, या बंधाऱ्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत, पाणी लिकेज आहेत आणि गुत्तेदाराने पैसे खाल्लेत असे आरोप होत आहेत. तर सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. हरिभक्तीपरायण बाबूराव महाराज जाधव, महेश्वर खेडा या गावचं मी शेतकरी असून तर खालीच माझी पाण्याची विहीर पण आहे. आता विरोधक वेगवेगळ्या प्रकारे विचार करत असतो, परंतु साधारणतः 2 वर्षापूर्वी या केटीवेअरचं नुकसान झालं पुरामुळं, वाहून गेला केटीवेअर. परंतु एवढं मोठं नुकसान झाल्यानंतर आमदार रमेशजी बोरनारे सर यांनी एकाच वर्षामध्ये याची दुरुस्तीचं काम मागून मंजूर करून आणलं. अक्षरशः ही काही सामान्य गोष्ट नाही, कोट्यवधी रुपयाची ती गोष्ट आहे, परंतु त्यांनी मंजूर करून आणून हे काम पूर्णत्वास नेलं. आता काही शासकीय मी 20 ऑक्टोबर रोजी जे ठेकेदार आहे त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो का बुवा हे प्लेटा कमी का टाकल्या तुम्ही. मी एक लाभार्थी शेतकरी असल्यामुळे मी विचारलं सहज प्रश्न का बुवा हे काय प्रोसिजर याची. तर त्यांनी सांगितलं सर हा अजून कच्चा भरावा असल्यामुळं थोडंसं याला मोरून द्यावं लागणार आहे. त्यानंतर आपण 2 मीटरपर्यंतच आम्हाला शासनाने बंद करायचं, पाणी अडवायचं सांगितलेलं आहे. पूर्णतः 100% बंद करायचं नाही, कारण ते खचळून जाईल बुवा मागच्या वेळेला जसं फुटलं तसं. तर अशा पद्धतीनं याचा फार लाभ आहे शेतकऱ्यांना आणि चांगलं काम झालेलं आहे. एवढं काही म्हणजे त्याची प्रोसिडिंग मला माहीत नाही कसं पाहिजे काय पाहिजे, आता ते जसं लेटरवर असन त्या पद्धतीनं चांगलं झालेलं आहे काम. तर मित्रांनो याचा फायदा पण चांगल्या पद्धतीचा झालेला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. समाधान आणि असमाधान अशा दोनही गोष्टी या बाबतीत लागू होत आहेत. आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. धन्यवाद.